भाषांमध्ये गाणी गायली, ज्यामध्ये रशियन सारख्या भाषांचाही समावेश आहे. रशियन भाषा आहे, तामिळ आहे, बंगाली, मराठी, कोकणी अनेक भाषा आहेत ज्यामध्ये त्यांनी गाणी गायलेली होती. शास्त्रीय संगीताचं अतिशय उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांच्या संगीताला, त्यांच्या स्वतःच्या गायकीला कुठल्या सीमा नव्हत्या. त्यांनी अगदी भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते अगदी पाश्चात्य संगीतापर्यंत सगळ्या क्षेत्रात, सगळ्या संगीत क्षेत्रात त्या अक्षरशः लीलया वावरल्या. आशाबाईंना ओळखणारे अनेक जण सांगतात की त्या अशा वादळासारख्या होत्या. ते वादळ कुठेही बंदिस्त करून ठेवणं शक्य नव्हतं आणि त्यांचे सूर ऐकताना सुद्धा प्रत्येकाला जाणवे, बेफाम बिनधास्त असे सूर त्यांचे होते. त्यांनी भक्तिगीतं गायली, त्यांनी मेलोडियस गाणी गायली, त्यांनी प्रेमगीतं गायली, त्यांनी शास्त्रीय गायन केलेलं, त्यांनी जॅझ गायलं आणि ह्या सगळ्यामध्ये त्या अतिशय तरबेज असल्यासारख्या वावरत होत्या. म्हणजे तामिळसारखी भाषा जी भारतीय भाषांमध्ये अतिशय अवघड समजली जाते, त्या भाषेतही त्यांनी अतिशय सुंदर गाणी गायलेली आहेत, ज्याबद्दल त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सरकारने त्यांना सन्मानित केलेलं आहे. पण ह्या पुरस्काराच्या पलीकडे त्यांचं संगीत होतं. आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 11,000हून अधिक गाणी गायलेली आहेत आणि त्याचसाठी 2011 मध्ये त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. अनेक संगीतकार भारतीय संगीत क्षेत्रात असे होते की त्यांचं म्हणणंच असं होतं की आमच्या गाण्यांना आशा भोसलेंशिवाय कुणीही न्याय देऊ शकत नाही. सुधीर फडके, R.D. बर्मन ते अगदी दक्षिणेतल्या इलयराजा यासारख्या संगीतकारांसोबत आशा भोसले यांनी बरंच काम केलेलं आहे. आशा भोसले ह्या स्वतः अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या आणि त्या सांगायच्या की मला स्वयंपाक करायला आवडतो. त्यांना महाराष्ट्रीयन आणि गोवन स्वयंपाक आणि केरळी स्वयंपाक करणं हे फार आवडायचं. ते पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. त्यांनी दुबईमध्ये आशाज म्हणून स्वतःचे रेस्टॉरंट चेनसुद्धा सुरू केलेली होती. बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व की शब्दात त्यांना बसवायचं कसं, इतकं विशाल त्यांचं कर्तृत्व आहे. आशाताईंच्या गळ्यातून एखादा सूर निघाला आणि तुम्ही मंत्रमुग्ध झाला नाहीत असं फार कमी वेळा झालेलं आहे. त्यामुळे आशाताई आपल्यात नाहीत हीच कल्पना अनेक जणांना सहन न होणारी आहे. आशाताईंचं अंत्यदर्शन करण्यासाठी उठलेली चित्रपटसृष्टी आणि सर्व क्षेत्रातले मान्यवर आपण जर बघितले तर आपल्याला हेच लक्षात येईल. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेलन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की काही गायकांच्या गाण्यावरती नृत्य करणं हा सुद्धा आनंद असतो आणि त्यात त्यांनी आशा भोसले यांचं नाव घेतलेलं होतं. आशाताईंनी जी गाणी गायली, अर्थात हेलन यांची 90% गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. आशाताईंनी जी गाणी गायली त्यावरती नृत्य करणं ही आनंदाची पर्वणी असायची असं हेलन यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं होतं. तो व्हर्सटॅलिटीचा आज सूर हरपला आणि राहिल्यात त्या फक्त आठवणी. आज अनेक जण आशाताईंबद्दल आपल्या आठवणी सांगतात. आशाताईंना संकट दिसली नाहीत का, तर असं अजिबात नाही. त्यांनी अनेक दुर्दैवाचे दशावतार पाहिले, पण म्हणून त्या खचल्या नाहीत, म्हणून त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
आयुष्य आहे आणि ते आयुष्य जगलंच पाहिजे ही एवढी साधी त्यांची फिलॉसॉफी होती आणि त्या आनंदात जगलं पाहिजे. पांढरी शुभ्र सिल्कची साडी आणि मोत्याची दागिने, हिऱ्यांच्या कुड्या अशा पेहरावात त्या अनेकदा अनेक ठिकाणी मोकळेपणाने, अनेक कार्यक्रमात मोकळेपणाने वावर.